तर सगळ्यात मेन गोष्ट जेव्हा आपल्या रनिंग करायच्या आधी आणि रनिंग करण्यानंतर स्ट्रेचिंग टाइम कमी असला, आपण भरतीत गेलो कुठे गेलो टाइम सोडून द्यावा, काही खरं नाही. पण टार्गेट आपण कंप्लीट केलं, कोणत्या हालतमध्ये आपलं टार्गेट कंप्लीट करणे. हाय, गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 102वा दिवस आहे. तर चला आपण दिवसात सुरुवात आपण पाण्याने आणि खजूरने चालू करूयात. आज तर कॉफी नाही आहे, खजूर आहे बघा, हे खजूर. हे बघा, नंबर 1 क्वालिटी. तर आज 14 एप्रिल आहे, डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची जयंती आज. तर पूर्ण भारतात जल्लोष असतो आज, कारण की ह्या माणसाची एक गोष्ट आवडते आपल्याला. यांना शाळेत बसून दिले जात नव्हतं, बाहेर बसवायचे, हे करत नव्हते. पण या माणसाचं माइंडसेट पूर्ण दुनियावर कंट्रोल करणं होतं ना. आता सध्याला तीच कंडिशन, पूर्ण भारत त्यांच्यावर चालतो. ही मेन गोष्ट आहे. त्यांचं सांगण्याचा उद्देश एकच आहे, हे आधी कमजोर असलं ना, आधी शक्ती एकत्र करा, आधी हे व्हा, ताकदवर व्हा, मग दुनिया संग लढा. ही मेन गोष्ट आहे. तर हे संदेश द्यायला त्यांनी, असं तर लई आहे सांगण्यासारखं. त्यांना जेवढं त्यांच्याविषयी अभ्यास केला तेवढा कमीच आहे, कारण की अनलिमिटेड नॉलेज माणूस आहे. तर चला ग्राउंडकडे निघू आता. 102 दिवस आहे आपलं 365 दिवस चॅलेंजचा. तर हे टफस्ट दिवस आहे. असं मध्ये वाटते यार सोडून द्यावा, काही खरं नाही. पण टार्गेट आपण कंप्लीट केलं, कोणत्या हालतमध्ये आपलं टार्गेट कंप्लीट करणे 365 दिवस चॅलेंजचं. तर बघू आपण करतो, किती अडचणी येत्या, आपण कोणत्या पद्धतीने टार्गेट कंप्लीट करतो. त्याला नायलॉन म्हणून द्यायला पाहिजे. तर आता वॉर्मअप कंप्लीट झाला आपला. तर आता आपण 2 किलोमीटर नॉर्मल जॉगिंग जाऊ आता. चला. आपलं 2 किलोमीटर आपण नॉर्मल जॉगिंग केली.
तर आज थोडंसं लॉंग होतं. आज थोडासा आपला प्रोग्राम कॅन्सल झाला थोडासा, कारण की थाईजमध्ये थोडंसं पेन होऊ लागलं. त्याच्यामुळं आपण काय केलं, 2च किलोमीटर रनिंग केली आणि रनिंग स्टॉप केली. कारण की अशा सिच्युएशनला काय करते माहिती आहे का, तुम्हाला जर नॉर्मल जर कोणतं इंजुरी होत असली, काय होत असली, तर लगेच तुम्ही वर्कआउट थांबून टाकायचा आणि त्याला दुसरं करायचं नाही तर स्ट्रेचिंग फुल करायची. कारण की आपण नॉर्मल जर पेन होत असला, आपण जर त्याला परत रनिंग केली आणि परत वर्कआउट कंटिन्यू चालू ठेवला, ती बारीक नॉर्मल मोठी इंजुरीमध्ये कन्वर्ट होऊन जातो. त्याच्यामुळं आणि त्यालाच रिकवर करायला आपल्याला मग 2-4 हप्ते लागून जाते. त्याच्यामुळे थोडा नॉर्मल असला तर लगेच त्याला थोडंसं वर्कआउट स्लो करून टाकायचा आणि स्ट्रेचिंग फुल करायची. आणि की होतं कधीमध्ये आपण जर फुल डेली स्ट्रेचिंग करतो, तरी कसं एखाद्या दिवस पाय चुकून पडतो, नाही तर दुसरी आपली अदर ॲक्टिव्हिटीज होती घरी, नाही तर काय, त्याच्यामुळे थोडंसं थोडासा पाय मुचकळतो, नाही तर काही होतो, अशी कंडिशन होत राहते. त्याच्यामुळं आज थोडंसं नॉर्मलमध्ये करू आणि थोडंसं फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आज. तर हे गोष्ट क्लिअर करून घेऊ, मग उद्याच्या वर्कआउटला आपण फ्री होऊन जातो. तर चला, वॉकिंग वॉकिंग कंप्लीट झाली आता आपली. आता चला खालच्या वर्कआउटकडे जाऊ. करण्यात येणे आलं आज राव, करण्याने आलं यो काय त्याला, नाही जयंती पण गौऱ्याने आलं. काल इथून हिलची प्रॅक्टिस केली आम्ही, स्प्रिंटची. आज पाहायला जाम झाले असं ना. नाही पण आपण येऊन समजा केली ती मालिश पाहायला मी रात्री. पण एवढं तेलाची मालिश केली ना, तर काय म्हणतात, एक सकाळी एकदम खुलून जाते पाय. बरं, काल जास्त पेन होतं ते, आज मालिश केली फक्त. आज मेजर ती नस आहे तीच हिऊ राहिली, बाकीचे नॉर्मल सगळं बंद होऊन गेला. आज एकदम पाय फ्री होऊन जाते रात्रभरात. तर सगळ्यात मेन गोष्ट, जेव्हा आपलं रनिंग करायच्या आधी आणि रनिंग करण्यानंतर स्ट्रेचिंग तर टाईम कमी असला, आपण भरतीत गेलो आणि कुठे गेलो, टाईम कमी असला ना, तर त्या सगळ्यात मेन गोष्ट असते स्ट्रेचिंगची. स्ट्रेचिंगमध्ये सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हे बॅकचा पार्ट आपला. सगळ्यात मेन ही गोष्ट जर फ्री झाली आपली, तर पुन्हा आपलं रनिंग करताना पुन्हा पाय लेग फ्री होऊन जातो. तर याला कमी टायमामध्ये फ्री करायचं कसं, तर ही अशी एक सपोर्ट घ्यायचा, पाय असा अर्धा लावायचा, तेव्हा पुढं पुश करायचा. पुढं पुश केला ना, पुरं बॅकची मसल एकदम ट्रेस होऊन जाते आणि तेवढं तुमचा ह्याच्यातला पायाचा टेन्स आहे ना, तो सगळा ताणबीन सगळा रिकवर होऊन जातो लगेच. तर ही गोष्ट आहे, हे एक करायची. तुम्ही हे करू शकता आणि सपोर्ट असला ना, ही एक गोष्ट आहे. जेवढं तुम्ही बॅकला सपोर्ट करसाल तेवढं तुमचा लेग फ्री होऊन जाईल कमी टाईममध्ये. तर भरतीमध्ये ही ट्रिक नक्की वापरा. आपल्याला पण थोडंसं नॉर्मल इंजुरी झाली म्हणून आपण थोडं स्ट्रेस करू आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या वर्कआउट करतो. चला.
तर स्किपिंग एक्सरसाइज आपलं कंप्लीट झालं. स्किपिंगचे आपण कमी कमी 7 ते 8 सेट मारले 130 130चे. तर चला, आज थोडी इंजुरी होत होती म्हणून आपण आज स्किपिंग सेट मारले. तर चला आता पुढचा वर्कआउट जाऊ. रेग्युलरमध्ये आपण नॉर्मल स्क्वॉटचे सपोर्टिंग ते मारू. तर चला, पण कधी पण आज हिशोबाने मारणं लागेल थोडं, कारण की इंजुरी झाली मेजर तर पुढं तकलीफ देते. त्याच्यामुळं थोडंसं लाईटमध्ये आपण वर्कआउट करू आज. चला आता सपोर्टिंग आपण नॉर्मल स्क्वॉट मारू लाईटमध्ये. तर चला 2 सेट आपण मारले नॉर्मलमध्ये. तर चला पुढचा वर्कआउट करतो. तुमच्या ताब्यात समजा त्याला. मी तेच म्हणलं हे म्हणलं आहे सर येते म्हणे हो. म्हणलं यार त्यांची जागा म्हणलं आमच्या बाजूला. मला कळालं पाच विकायची आपल्याला. बरोबर, अशी किती जागा आहे? अशा भरपूर आहे, भरपूर आहे. पण त्यांचे गाळे पण आहे म्हणे तिथं, आपण ते चालू करू. माहिती का, ते गाडीचा उपयोग नाही ना, काही फॅमिली कार नाही ती. त्यांचे 4 जण फक्त. 4 जण जरी असले पण तिला कंटिन्यू चढायचं बसायचं उठायचं म्हणलं ना ती सीट मागं पुढं करावं लागत. म्हणून गाडी दिसते यार. ते गाडीचं नाद कसं आहे माहिती का, फक्त कुठं तुम्ही चालले. मी मित्राला विचारलं यार भाई खर्च किती निघा ना आपल्याला पेट्रोलचा तिचा. त्याची पेट्रोल आहे 4x4. तो म्हणे शेगावला जाऊन यायचं जरी म्हणलं ना, समजा 250 किलोमीटर आहे तर 3000 जायला आणि 3000 यायला, 6000चं पेट्रोल लागेल म्हणे तिला. त्याला म्हणलं राहू दे बाबा. तर XUV700 क्लास गाडी ऑटोमॅटिक वाली ना, लय भारी गाडी चालवायला. लोक तिच्याकडे नाही, हिच्याकडे पाहते. तर आजचा वर्कआउट झाला आपला कंप्लीट. आज आपण केलं नॉर्मल रनिंग केली, त्याच्यानंतर स्किपिंग मारली, नॉर्मल स्क्वॉट्स मारले, नॉर्मल स्काप्स मारले. तर हे एक्सरसाइज नॉर्मल लाईटमध्ये घेतली कारण की इंजुरी होत होती. त्याच्यामुळं आपण नॉर्मल वर्कआउट केला आजचा. तर आणि बॉडी फुल स्ट्रेचिंग केली आज. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. शूटच नव्हतं झालं, कॅमेरा लावला होता.
कॅमेरा ठेवला तू लय आपला माणूस क्लोज आहे म्हणून हे माणूस आता दुसरा सपोर्ट करतो आपल्याला. दुसरं काही प्रॉब्लेम आणली ना काय आणली ना सपोर्ट करेन असं म्हणतो. आणि तू असं बाकी कोणालाच नाही. कारण जवळपास आहे ना नाही तरी 25% फरक पडेल. तर वर्कआउट झाला आजचा कंप्लीट. चला भेटू नेक्स्ट डे. बाय.